भारत हा हिंदूंचा पाकिस्तान होण्याच्या दिशेने प्रवास करत असल्याचा दावा शिवसेना खासदार संजय राऊतांनी केला। त्यासाठी इतिहासातील आणि वर्तमानातील काही दाखले देखील त्यांनी सामना मुखपत्रातून लिहिलेल्या लेखातून दिले। या निमित्ताने राऊतांनी सामनातून आपला हल्ला अधिक टोकदार केल्याचं दिसून आलंय। कधी अमित शहांची ऑफर, कधी शिंदेंवर टीका, तर कधी सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत एकाच आठवड्यातील 3 फटाके त्यांनी फोडलेत। या सगळ्याचा आढावा घेणारा हा सविस्तर रिपोर्ट पाहूया। दर वीकेंडला एक रोखठोक राजकीय धमाका करण्याचा सिलसिला खासदार संजय राऊतांनी कायम ठेवला। मोदी शहा आणि भाजपच्या रणनीतीमुळे भाजपचा हिंदू पाकिस्तान होत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। त्यासाठी त्यांनी इतिहास आणि वर्तमानातली अनेक उदाहरणं देत आपण पाकिस्तान होण्याच्या दिशेने चालल्याचा दावा केला। मोदी शहांचं राज्य एक दिवस जाणारच आहे, पण जाताना ते देशाचे तुकडे करून जातील। गेल्या 10 वर्षात भारतात हिंदू आणि मुसलमान अशी 2 राष्ट्र निर्माण झालीत। हे वातावरण फाळणी सदृश आहे। शिवरायांचा इतिहास बदलणं, हिंदू मुसलमानांसाठी स्वतंत्र दुकानांची मागणी हा ठरवून सुरू असलेला मूर्खपणा भारताला हिंदू पाकिस्तानच्या दिशेने ढकलत आहे। मोदी काळाचे आता अंतिम पर्व सुरू झाले। मोदी आणि त्यांचे लोक केव्हा तरी जातील, पण जाताना या देशाचे तुकडे करून जातील हे स्पष्ट दिसतं। देशात आज जो जातीय आणि धार्मिक विद्वेष वाढला तो फाळणी आधी याच पद्धतीने दिसत होता। आज येथले काही हिंदू अर्थात बाटलेले पुढारी बॅरिस्टर जिनांच्या भूमिकेत शिरलेत। देशासाठी ते धोकादायक आहे। भारतात सावरकरांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडला होता। भारतीय मुसलमान आणि भारतीय हिंदू ही 2 वेगळी राष्ट्र आहेत। त्यांचे आपले स्वतंत्र धर्म, परंपरा, रीतिरिवाज आहेत। त्यामुळे सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून मुसलमानांना हिंदू बहुल भारताबाहेर आपली वेगळी मातृभूमी निर्माण करण्याचा अधिकार असायला हवा, असं त्यांचं म्हणणं होतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीही एकदा सांगितलं होतं की इथे हिंदू आणि मुसलमान अशी 2 स्वतंत्र राष्ट्र नांदताना दिसत आहेत। मात्र पंडित नेहरू या शहाण्या माणसानं ठोकून जाहीर केलं, देशाची घटना धर्मनिरपेक्षच राहील। मी भारताचे हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। हा देश विभाजनाकडे चाललेला आहे। 1947च्या आधीची परिस्थिती आणि आता त्या परिस्थितीमध्ये मला फार फरक दिसत नाही। आम्हाला सगळ्यांनाच जेव्हा पाकिस्तान निर्माण होत होता तेव्हा या देशामध्ये काही लोकांनी ही परिस्थिती निर्माण केली होती। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तेव्हा पंडित नेहरू म्हणाले होते, जेव्हा फाळणी झाली आणि धर्माच्या आधारावर पाकिस्तान निर्माण झाला तेव्हा पंडित नेहरूंचं म्हणणं होतं की भारताचं मी हिंदू पाकिस्तान होऊ देणार नाही। म्हणजे धर्मांध लोकांच्या हातामध्ये कोणी असतील, हिंदू किंवा मुसलमान, हा देश मी जाऊ देणार नाही। आज दुर्दैवानं हा देश त्याच प्रकारच्या लोकांच्या हातामध्ये गेलेला आहे। राऊतांनी केलेल्या हिंदू मुस्लिम विभागणीचा दावा फेटाळताना भाजपनं राऊतांच्या मेंदूचीच विभागणी झाल्याची टीका केली। केवळ संजय राऊत याच्यात राजकारण करू पाहत आहेत, त्यांच्या बोलण्याला महत्त्व नाही। ज्यांच्या मेंदूचेच 2 भाग झालेले आहेत आणि ते दोन्ही भाग एकाच ठिकाणी वाहत आहेत, ती म्हणजे मला सत्तेची भूक आहे, या पद्धतीने काम करणारे संजय राऊत आहेत। अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, NDA, महाराष्ट्रात देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, अजितदादा ही सगळी मंडळी, आणि ते 2 विभाग एवढेच आहे, राष्ट्रीय आणि अराष्ट्रीय। जो राष्ट्रीय भावनेने काम करतो त्यांच्यावर आम्ही आहोत। जे अराष्ट्रीय भावनेच्या मतांना पाणी घालतात ते कोणाकडे आहेत याचं उत्तर संजय राऊतांनी द्यावं। तर राऊतांच्या या वक्तव्यामागची मोडस ऑपरेंडी आणि राऊतांची मानसिकता यांचं ॲनालिसिस करत शिंदेंच्या शिवसेनेनं या लेखाला प्रत्युत्तर दिलं। संजय राऊत यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे। त्यांचं इनबॅलन्स झालेले आहेत मेंटली। खऱ्या अर्थाने सत्ता त्यांना मिळणार नाही ह्याचं आता त्यांना कळलेलं आहे आणि त्याकरता आम्ही जर टीका करत बसलो तर आम्हाला हे लोक सत्तेत घेतील, अशा पद्धतीने त्यांचं मत आहे। त्यामुळे मानसिक संतुलन त्यांचं बिघडलेलं आहे आणि त्याच्यातून ही सर्व वक्तव्य ते करतायत। तर काँग्रेसमधील सत्तेचा सर्वाधिक काळ जवळून पाहिलेल्या आणि आता भाजप सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या विखे पाटलांनी जनतेचा कौल हाच निकष ठरवत राऊतांकडे कानाडोळा करण्याची भूमिका घेतली। रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन खळबळजनक विधानं करणारे संजय राऊत आता सामनामधूनही एकामागून एक दाव्यांचे सुरंग लावत असल्याचं चित्र आहे।
अमित शहांनी एकनाथ शिंदेंना पक्ष विलीन करण्याची ऑफर दिल्याचा दावा, एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाण्याच्या तयारीत होते असा दावा आणि आता भारताचा पाकिस्तान होत असल्याचा दावा. गेल्या 7 दिवसात असे 3 खळबळ उडवून देणारे राजकीय बॉम्ब राऊतांनी फोडलेत. आता फटाक्यांची ही रोषणाई जनतेच्या नजरेत भरते की सुरुंगांच्या कानठळ्या टाळण्यासाठी लोक कानावर हात ठेवतात हे लवकरच कळेल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.